रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ जय शिवराय भावना, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणार आहे मराठी पैंजण सॉन्ग यावरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम म्हणजे काय एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधलं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, ते बी अगदी सोप्या प्रकारे। त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच माझी इंस्टाग्रामची ID दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ करण्यास किंवा म्हणजे काही इम्पोर्ट वगैरे करण्यास थोडी तिकडे अडचण आली, अडथळा आला तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करा। जर मी तुम्हाला मेसेजचा रिप्लाय 1 घंट्याच्या आत नाही दिला तर तुम्ही आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करू शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मन तुझ्यासाठी एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी आलेटा मशीनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, बिटमार्क प्रीसेट मध्ये आल्याच्या नंतर यामध्ये फोटोज ॲड करायचे। तर फोटोज ॲड करण्यासाठी 0 सेकंद बशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचे आणि तुम्ही जिथे काय फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी माझा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो। मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर मी ऋषिकेश गाडेकरांचा फोटो ॲड करत आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा मराठी यूट्यूबर आहे, आपला भाऊच आहे मित्रांनो। तर मी याच्या फोटोवरती व्हिडिओ एडिट करणार आहे। तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचे, वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे, म्हणजे आपला फोटो बरोबर एकदम बसणार आहे। तर काय करायचं, एकदम लास्टच्या बीटपाशी यायचं आहे, फोटोची लेंथ वाढवून घ्यायची। ओके, त्यानंतर काय करायचे, आता जिथे आपले बीटमार्क आहेत त्या बीटपाशी फोटोला स्प्लिट करून घ्यायचे। तर सर्व बीटपाशी आपण फोटो स्प्लिट करून घेऊयात। तर मी अशा प्रकारे सर्व बीट वाईज फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचे, बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। तर अशा प्रकारे आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटची लेअर बघायला मिळणार आहे। तर तुम्ही हा जो ब्लरचा इफेक्ट आहे हा हाईट देखील तुम्ही करून घेऊ शकता, कारण मित्रांनो हा ब्लरचा इफेक्ट थोडा लॅग मारत आहे। तर आपल्याला काय करायचं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती टच करायचे, इफेक्टवरती जायचे, त्यानंतर इथे 3 लाईनवरती टच करायचे, त्याला कॉपी इफेक्ट करायचे। ओके, त्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आणि व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे। 2 नंबरच्या फोटोपाशी येऊन काय करायचं, या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर काय करायचं, 2 नंबरच्या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 3 नंबरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 4 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 4 नंबरचा आणि 5 नंबरसुद्धा फोटो घ्यायचा आहे। हा जो 6 नंबरचा आहे हा फोटो सोडायचा आहे आणि 7 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तुम्हाला सांगतो मी, 7 नंबरचे द्यायचा आहे, 8 नंबरचे इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 9ला सुद्धा तुम्ही करून घ्या। आणि हा जो 10 नंबरचा फोटो आहे फक्त हाच फोटो सोडायचा आहे। तर आणि काय होणार आहे, या फोटोला दुसरा इफेक्ट येणार आहे। तर आता काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। आता काय करायचं आहे, हा जो किती नंबरचा 1 नंबर 2 4 नंबरचा फोटो आहे हा मधला, ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा बघा, म्हणजे हे जे आता मधले आपण फोटो ठेवलेले आहेत ह्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर तुम्हाला सांगतो मी, हा एक आहे आणि काय करायचं, हा जो लास्टचा फोटो आहे ह्या लास्टचा आणि समोरचा 1 नंबरचा हा 2च फोटो मोकळे सोडून द्यायचे।
तर इथं काय होणार आहे, दुसरे इफेक्ट येणार आहे. तर आता बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट पेन्सिलच्या लेअरवरती आणि काय करायचे, डायरेक्ट आपल्याला 3-4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे. आणि हा इफेक्ट काय करायचा, आपल्याला एकदम लास्टचा फोटो आहे का, त्या लास्टच्या फोटोला इफेक्ट हा पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथं पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि 1 नंबरचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. 1 नंबरचं इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर ओके मित्रांनो, 1 नंबरचा फोटो 1 नंबरच्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर आता काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत असेल, हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ वरती घ्यायचा आहे सर्व फोटोच्या. तर हा थोडा कसा आहे, अशा प्रकारचा एक ॲनिमेशन इफेक्ट आहे, हा तयार केलेला आहे, तो वरती घ्यायचा आहे. आणि काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी 0 सेकंद पैसे यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, या ट्रस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची लेंथ 7 ते 8 टक्के ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीट पैसे यायचं आहे, स्टोकची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे मित्रांनो. तर बॉर्डर ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, बॅकला यायचे शेक इफेक्ट पेन्सिलच्या लेअरवरती आणि इथे 1-2 लेयर्स आपल्याला बघायला मिळतील, या दोन्ही लेयर्स कॉपी करायच्यात. लेयर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथं येऊन दोन्ही लेयर्स आपल्याला पेस्ट करून द्यायचे आहेत. तर म्हणजे ह्या जो आहेत, म्हणजे ह्या 2 लेयर्स आहेत, म्हणजे ह्या आपल्या व्हिडिओला जबरदस्त प्रकारे ग्लो येणार आहे बघा मित्रांनो. त्यामुळे लावल्यात, तुम्हाला जर काढायचं असेल तुम्ही काढून देखील ठेवू शकता, काही विषय नाही त्यामध्ये, फक्त थोडा ग्लो कमी होणार आहे, दुसरं काहीच होऊ शकत नाही बघा. तर अशा प्रकारे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून परफेक्टली रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी शेअर ऑप्शनवरती टच करायचे, त्यानंतर तरी ते याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचे, त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठी कॉन्सेप्ट आणत असतो एकदम सोप्या प्रकारे. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.